नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न आहे, कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन डी आहे. लहान मुलांना आपण नाचणीचं सत्व देतो. तसंच आज मोठ्या मुलांसाठी नाचणीची इडली आणि डोसा बनवला आहे टिफिनसाठी. अतिशय पौष्टिक, करायलाही सोपा आणि पचायलाही हलका. चला तर पाहूया. जसं आपण इडलीचं बॅटर भिजवतो त्याचप्रमाणे 2 वाट्या मी नाचणी घेतली आहे आणि 1 वाटी तांदूळ मी ब्राऊन राईस घेतला आहे. तुमच्याकडे नॉर्मल जो तांदूळ असेल तो वापरा. आणि 1 वाटी उडदाची डाळ. आता याला स्वच्छ धुवून 7 ते 8 तास भिजत ठेवायचं आहे. 7 ते 8 तासानंतर मी मोठ्या पातेल्यात शिफ्ट केलं आहे. त्यात खूप जास्त फुलून आलं होतं, हे पहा. आता आपण याला मिक्सरमध्ये जसं आपण इडलीचं बॅटर तयार करतो त्याच प्रकारे वाटून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ पेस्ट होते याची. नाचणी छान दळल्या जाते आणि याला एकसारखं हलवत फेटून घ्यायचं आहे, म्हणजे छान पिठामध्ये हवा भरेल आणि इडली आपली छान फ्लफी होईल. याच प्रकारे आता पावसाळ्याचे दिवस आहेत. थंडीमध्ये पीठ जास्त फर्मेंटेशन चांगलं होत नाही. त्याच्यासाठी आपण इडली पात्राचा उपयोग केला आहे. इडली पात्रात पाणी टाकून गरम करून घ्या. हे गरम पाणी आहे आणि त्यात हे बॅटर ठेवलं आहे झाकून. आता 7 ते 8 तासानंतर हे पहा, हे मी सकाळी 6ला काढलं होतं. भरपूर फुलून वर येतं. ते नक्की ट्राय करून बघा. याच प्रकारे गरम पाण्यामध्ये ठेवा. इडली पात्र गरम राहतं, झाकून राहिल्यामुळं अगदी छान फुललं जातं. त्यात थोडंसं मीठ आणि थोडं पाणी टाकून छान फेटून घ्यायचं आहे. पीठ अगदी हलकं झालं आहे. आता आपण इडल्या तयार करून घेऊया. ज्यांना तांदूळ चालत नाही त्यांनी तांदूळ स्किप केलं तरीही चालेल. फक्त नाचणी 3 वाट्या घ्या आणि 1 वाटी उडदाची डाळ घ्या. त्याचीही इडली खूप छान लागते. हे पहा, 15 मिनिटानंतर आपण पूर्ण इडली थंड करून काढून घेतली आहे. अगदी मऊसूद होते, कापसासारखी मऊ. आपण यात इनो सोडा काहीही न वापरता फ्लफी इडली तयार झाली आहे. आता त्याच बॅटरमध्ये तुमच्या मुलांना जर 2 डबे द्यायचे असतील तर त्याच बॅटरपासून डोसाही तयार होतो. किंवा ज्यांना इडली आवडत नाही त्यांच्यासाठी थोडंसं पातळ पीठ करून घ्यायचं आहे. आणि आता तव्यावरती मी तेल नाही टाकलं आहे, हवं तर तुम्ही तेल टाकून घ्या. आणि या प्रकारे डोसा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तितकं पातळ करू शकता. असं तुम्ही असाही डोसा भाजीसोबत किंवा चटणीसोबत देऊ शकता. मला टिफिनमध्ये द्यायचं आहे म्हणून मी थोडंसं शेजवान चटणी, पास्ता सॉस लावून त्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे एकसारखं. वरतून चीज टाकून घेतलं आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्ही नॉर्मल डोसा बनवतो त्या प्रकारे ही डोसा बनतो. आणि मुलांना डब्यात थोडंसं काही वेगळं चटपटीत द्यायचं म्हणून थोडेसे चिली फ्लेक्स आणि ऑरेगानो टाकलं आहे. मुलांना छान पिझ्झासारखी टेस्ट येते आणि नाचणी ही मुलं आवडीने खातील. आणि हे पहा, अगदी आरामात निघतो. मस्त कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी रेग्युलर फॉलो करायच्या असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.